पण कालच्या लेक्चरमध्ये रिव्हर ड्रेनेज सिस्टम ज्या त्याला स्टार्ट केले बरोबर. त्याच्यामध्ये आपण ड्रेनेज म्हणजे काय ते पाहिलेलं. ड्रेनेज बेसिन कशाला म्हणायचं, कॅचमेंट एरिया काय असतो, वॉटरशेड एरिया काय असतो, बेसिक कॉन्सेप्ट पाहिले आपण. त्याच्यामध्ये ड्रेनेज पॅटर्न पाहिले. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेनेज पॅटर्न असतात हे सुद्धा बघितलं. जसं की डेंड्रायटिक टाईप ऑफ ड्रेनेज पॅटर्न. त्याच्यामध्ये काय आहे तर काइंड ऑफ ट्री ब्रांचेस प्रमाणे तुम्हाला ते दिसणार. ट्री ब्रांचेस कशा असतात, मग समजा मेन रिव्हर आहे त्याला येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्या पण उपनद्या तुम्हाला या अशा पद्धतीने दिसतील बरोबर, ट्री ब्रांचेस प्रमाणे. तर हा डेंड्रायटिक पॅटर्न झाला. दुसरा जो आहे सेकंड काय पाहिलं बरं, पॅरलल. राईट. पॅरलल मध्ये काय होतं तर आपण बघतो की माउंटेन किंवा हिल्ली रिजन्स मधून नद्या वाहत आहेत. समजा दोन माउंटेन किंवा हिल्ली रिजन आहेत तर तिथून अशा मधून रिव्हर वाहत असतं. मग असा पॅटर्न भारतामध्ये कुठे पाहायला मिळतो तर वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट जो रिजन आहे तिथे पाहायला मिळतो. डेंड्रायटिक, पॅरलल. थर्ड जो आहे तो आपण रेक्टँग्युलर सुद्धा पाहिलेला. रेक्टँग्युलर मध्ये काय आहे तर मेन रिव्हरला जी उपनदी पण येऊन मिळते ती राईट अँगल मध्ये येऊन मिळत असते. अगेन उपनदी जी आहे ती सुद्धा राईट अँगल मध्ये येऊन मिळत असते अशा पद्धतीने. हा झाला रेक्टँग्युलर पॅटर्न. ठीक आहे. थर्ड गॉन. त्याच्यानंतर आपण सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल पाहिलं. सेंट्रीपिटल म्हणजे काय, रिव्हर बाहेरून मिळून काय येतात, बाहेरून येऊन मेन म्हणजे एका ठिकाणी काय करतात स्वतःचं पाणी जे आहे ते ड्रेन करतात. ठीक आहे. हे झालं सेंट्रीपिटल. आता सेंट्रीपिटल मध्ये एफिमेरल नावाचं लेक बनवलं या नद्या. ठीक आहे. एफिमेरल लेक कशामुळे म्हणतात तर बाहेरून जेव्हा एकत्र नद्या येऊन एका ठिकाणी पाणी ड्रेन करतात तेव्हा ते एफिमेरल लेक बनतं. ठीक आहे. आणि सेंट्रीफ्युगल, सेंट्रीपिटल आणि फ्युगल. फ्युगल मध्ये काय आहे तर समजा हिली किंवा माउंटेनस रिजन आहे त्याच्यातून नद्या निघतात. ठीक आहे. अशा पद्धतीने हा पॅटर्न कुठे पाहायला मिळेल तर जसे की तुम्ही सोन नदी आणि नर्मदा नदीचं बघू शकता. नर्मदा नदी जे कोणत्या माउंटेन मधून बाहेर निघतात तर ते आहे अमरकंटक. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण लक्षात घ्या सिंधू नदीचा जो ड्रेनेज बेसिन आहे, सिंधू नदी तिच्या उपनद्या यांच्यामुळे जो काही ड्रेनेज बेसिन बनतो तर तो आपण डिस्कस केला काल. सिंधू नदी तिच्या 5 उपनद्या आहेत. आपण बघतो की सिंधू, झेलम, चेनाब, रावी, बियास आणि सतलुज. आता त्या एकत्र येऊन कुठे या 5 नद्या ज्या आहेत ट्रिब्युटरीज सिंधूच्या कुठे येऊन एकत्र मिळतात, पाकिस्तानच्या मिठानकोट येथे बरोबर. आणि
अगेन परत या 5 नद्या एकत्र मिळून परत अजून कोणाला जाऊन मिळतात, तर जी सिंधू नदी आहे त्याला जाऊन मिळतात. आणि शेवटी ड्रेन कुठे करतात, स्वतःचं जे काही पाणी आहे, ड्रेन वॉटर आहे, ते कुठे शेवटी ड्रेन करतात, तर अरेबियन सी मध्ये ड्रेन करतात. ठीक आहे. प्रत्येक नदीचा जो आहे उगम वेगवेगळा आहे, हे पण बघितलं आपण. कशा पद्धतीने वाहतात. चिनाब जी आहे कशी लॉंगेस्ट रिव्हर आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की जितक्या पण उपनद्या आहेत सिंधू नदीच्या, त्याच्यातली बियास ही एकमेव नदी आहे जी एंटायरली फक्त इंडियामध्ये वाहते. आणि ती परत सतलज नदीला जाऊन मिळते. नाहीतर बाकीच्या तुम्ही नद्या बघितल्या सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत, तर त्या पहा, सर्वच्या सर्व नद्या जरी त्यांचा उगम भारतामध्ये होत असेल तरी शेवटी त्या पाकिस्तानमध्ये जातात आणि मग अरेबियन सी मध्ये जाऊन स्वतःच्या पाण्याचा डिस्चार्ज करतात. अशा पद्धतीने आपण बघितलेलं म्हणजे. ठीक आहे. ओके. तर आज आपण गंगा नदी जी आहे, गंगा नदी आणि तिचा जो ड्रेनेज पॅटर्न आहे तो आपण बघूया, तो डिस्कस करूया. आय होप तुम्हाला काल सिंधू नदीचा जो ड्रेनेज पॅटर्न आहे तो सर्व, आणि प्लस आपण इंडस वॉटर ट्रीटी केली 1960ला, त्याच्याविषयी तुम्हाला समजलं असेल. सिंधू, झेलम, चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला मॅक्सिमम जातं. किती जातं? 80% रावी, बियास, सतलज यांचं 80% पाणी कोणाला येतं? भारताला येतं. ठीक आहे. ओके. तर आज आपण काय बघूया, गंगा रिव्हर ड्रेनेज सिस्टम. गंगा रिव्हर ड्रेनेज सिस्टम. तुम्ही सर्वांनी डायग्राम काढायचे. आता ही डायग्राम फक्त लक्षात ठेवली तर पूर्ण गंगा रिव्हर, तिच्या उपनद्या सर्वच्या सर्व तुमच्या लक्षात राहणार आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये पण पाहायची गरज नाहीये. ठीक आहे. ठीक आहे. तर पहा, गंगा नदी सुरुवातीपासून म्हणजे जिथून तिचा उगम होतो तिथूनच तिचं नाव गंगा आहे का? जर मी हा तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल, सांगा बरं. आता जसं की सिंधू नदी, आपण जिथून उगम होत आहे तिथूनच तिला सिंधू म्हणत आलेलं आहे, बरोबर. पण गंगा नदीच्या बाबतीत असं आहे का, सांगा बरं. जिथे गंगा नदीचा उगम होतो कुठे होतो? गंगोत्री इथे होतो, बरोबर ना. मग गंगोत्री इथे गंगा नदीचा उगम होतो, तर तिथे तिला गंगा नाव आहे का? नाही मॅम. काय नाव आहे मग? किंवा मग गंगा कधी बनते, कोणी सांगू शकतं? अलकनंदा आणि भगीरथी नदी मिळून. येस. तर आता ते बघूयात आपण. आणि लक्षात ठेवा, अलकनंदा जरी आता काय आहे की इथे आहे गंगोत्री ग्लेशियर, आणि समजा इथे गोमुख नावाचं ग्लेशियर आहे. इथून येते भागीरथी, आणि समजा इथून अलकनंदा वाहते. ठीक आहे. कुठे दोन्ही एकत्र येतात, तर कुठे येतात सांगा बरं? देवप्रयाग, बरोबर ना. देवप्रयाग इथे एकत्र येतात आणि मग तिचं नाव बनतं गंगा. लक्षात. पण आता ही जी अलकनंदा वाहून येत असते ना, तिला बरेचशा नद्या येऊन लेफ्ट किंवा राईट बँकला येऊन मिळत असतात. रुद्रप्रयाग, विष्णुप्रयाग अशी वेगवेगळी ठिकाणे तिथे वेगवेगळ्या नद्या येऊन मिळत असतात. म्हणजे अलकनंदा फक्त अशी काही आपण म्हणू शकत नाही की फक्त एक रिव्हर आहे. तर तिलाही तिच्या स्टार्टिंग पासून किंवा जिथे त्या या नदीचं ओरिजिन होतं, तर तिथून बऱ्याचशा नद्या या येऊन मिळत असतात. लक्षात. तर तो आपण एक ओरिजिन आणि कशा पद्धतीने इतर नद्या येऊन मिळतात हे बघूयात. तर त्यासाठी मी ज्या पद्धतीने डायग्राम काढत आहे तशी काढून घेऊ. ठीक आहे.
ठीक आहे. हे ग्लेशियर्स आहेत. केदारनाथ, बद्रीनाथ म्हणजे माउंटेन विथ ग्लेशियर, गंगोत्री, यमुनोत्री. ठीक आहे. आता सर्वात पहिले लक्षात घ्या, बद्रीनाथ जे आहे तिथून अलकनंदा वाहून येते बा. ठीक आहे. बद्रीनाथ तो विषय आहे तिथून अलकनंदा वाहत येते. ठीक आहे. समजा अशी वाहत लागते. कोणती आहे तर अलकनंदा. अलकनंदा जेव्हा या साईडने इथे वाहत असते तेव्हा सर्वात पहिली येऊन मिळणारी जी नदी आहे ती आहे धौली गंगा. कोणती आहे? धौली गंगा. धौली कुठे मिळते तर ती लक्षात घ्या, विष्णू प्रयाग इथे येऊन मिळते. धौली गंगा अलकनंदेला कुठे येऊन मिळते तर विष्णू प्रयाग इथे येऊन मिळते. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे नंदाकिनी नदी. नंदाकिनी नदी नंदप्रयाग इथे येऊन अलकनंदेस मिळते. सेकंड कोणते आहे? नंदाकिनी. नंदाकिनी नदी जी आहे ती नंदप्रयाग इथे येऊन अलकनंदेला मिळते. नंदप्रयाग. ठीक आहे. थर्ड जी आहे पिंडार गंगा. ठीक आहे. पिंडार गंगा कर्णप्रयाग इथे येऊन अलकनंदेला मिळतो. पिंडार गंगा कुठे मिळते तर ती लक्षात घ्या, कर्णप्रयाग येऊन मिळतो. ठीक आहे. आणि मंदाकिनी नदी लक्षात घ्या कुठून येते तर केदारनाथ मधून येते. कोणती नदी? मंदाकिनी. मंदाकिनी नदी जी आहे ती लक्षात घ्या, रुद्रप्रयाग इथे येऊन अलकनंदेस मिळते. लक्षात. ठीक आहे. आणि शेवटी मग गंगोत्री मधून कोणती येते तर भागीरथी नदी येते. लक्षात घेऊ. कोणती? भागीरथी नदी येते आणि कुठे मिळते? देवप्रयाग इथे अलकनंदेस मिळते. लक्षात. भागीरथी देवप्रयाग इथे जेव्हा अलकनंदेस मिळते तर ती काय म्हणते पुढे जाऊन? लक्षात घ्या, गंगा नदी बनते. अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवायचं. अलग लक्षात कशा पद्धतीने ती एक अलकनंदेमध्ये इतर नद्या मिसळतात आणि परत ती शेवटी देवप्रयाग इथे गंगेचे ओम मिळते. आलं लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगते, लक्षात घ्या. हे ग्लेशियर्स आहेत. ग्लेशियर्स विथ माउंटेन. आता ग्लेशियर कुठे मिळत आहेत? नॉर्थ आपल्याला हिमालय रिजन मध्ये माहितीच आहे कुठे मिळतात तर हिमालयामध्ये. आता कोणकोणते ग्लेशियर? यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे आपण त्यांना नावं दिलेली आहेत. ठीक आहे. बद्रीनाथ जे आहे तिथून अलकनंदा नदी ओरिजिन. आता हिला पहिली येऊन मिळणारी नदी कोणती आहे तर ती आहे धौली गंगा. कुठे मिळते? विष्णुप्रयाग. सेकंड रिव्हर कोणती आहे तर नंदाकिनी नदी आहे जी नंदप्रयाग येथे येऊन मिळते. थर्ड कुठली आहे मिळणारी? पिंडार गंगा आहे जी कर्णप्रयाग येथे येऊन मिळते. अलकनंदेस. वरून केदारनाथ वरून येणारी कुठली आहे तर मंदाकिनी नदी आहे जी रुद्रप्रयाग येथे येऊन मिळते. पुढे भागीरथी जी गंगोत्री मधून येते
ती देवप्राणी तिथे अलकनंदेस मिळते आणि ती गंगा बनते. आणि यमुनोत्री मधून कोणती उपनदी येते बरं गंगेला येऊन मिळते परत? ती आहे म्हणजे यमुना. बरोबर ना? यमुना ही यमुनोत्री मधून येऊन परत आता इथे जी गंगा बनलेली आहे त्या गंगेला येऊन मिळते. आता मग ही काय झाली बरं? ही झाली ट्रिब्युटरी. ट्रिब्युटरी गंगेची ट्रिब्युटरी. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, तुम्हाला गंगा जे आहे कशी बनते हे लक्षात ठेवायचं. आता ही फेज 1 झाली, लक्षात घ्या. ठीक आहे. फेज 1 मध्ये गंगा कशी बनते हे समजून घ्या. त्याच्यानंतर आता आपण उपनद्या बघूयात गंगेच्या. तुम्हाला इथेपर्यंत समजलं असेल. आता गंगेच्या उपनद्या बघूयात आपण. तो कोणत्या आहेत? लेफ्ट बँक आणि राईट बँक. हे काढून झाली का डायग्राम सर्वांची? नाही काढू. ठीक आहे, काढून घ्या. चालेल सर्वांची डायग्राम काढून. आता गंगा नदी आहे तिच्या उपनद्या समजून घेऊयात. त्याच्यानंतर ती ब्रह्मपुत्राला जाऊन कशी मिळते आणि वगैरे ह्या गोष्टी आपल्याला समजतात. ठीक आहे. तर आपण पाहिलं की सर्वात पहिलं गंगा गंगोत्री ग्लेशियर मधून आलेली. ठीक आहे. आणि गंगोत्री ग्लेशियरच्या साईडला काय आहे? यमुनोत्री. बरोबर. तर इथून समजा गंगा आली. गंगा ही गंगेत येऊन मिळालेली कोणती नदी आहे बरं? यमुना. यमुना नदी आहे. गंगेत येऊन मिळालेली. ठीक आहे. पुढे आता समजा हे गंगा नदी आपण एक्सटेंडेड केलं पुढेपर्यंत. आता तिचे ट्रिब्युटरी पहा. लेफ्ट बँक आणि राईट बँक ट्रिब्युटरी. गंगाची डायरेक्शन अशी आहे, तर तिच्या लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणजे या असणार आहे, वरून येऊन मिळणार. राईट बँक म्हणजे इथून खालून येऊन मिळणाऱ्या ट्रिब्युटरी असतील. ठीक आहे. तर यमुना ही सर्वात लांब आणि मोठी आपल्याला माहिती आहे की काय आहे बरं? ट्रिब्युटरी आहे गंगेची. कुठून मिळते बरं? गंगेच्या लक्षात घ्या, आपण म्हणू शकतो की राईट साईडने येऊन मिळते. राईट बँक ट्रिब्युटरी म्हणू शकतो का यमुनेस? बरोबर ना? अशा पद्धतीने येऊन मिळतो. ठीक आहे. बट यमुना जेव्हा गंगेला येऊन मिळते त्याच्या आधी यमुनेला पण लक्षात घ्या वेगवेगळ्या नद्या येऊन मिळत असतात. म्हणजे यमुनेच्या सुद्धा सब ट्रिब्युटरी आहे. आता यमुना कुठे येऊन मिळते बरं गंगेस? तर ते ठिकाण आहे अलाहाबाद. पण यमुनेस मिळणाऱ्या तिच्या सब ट्रिब्युटरी सुद्धा आहेत. म्हणजे यमुनेच्या राईट बँकने येणाऱ्या सब ट्रिब्युटरी आहेत. कुठल्या आहेत बरं? बनास, चंबळ, बनास, चंबळ, काली, काली, सिंध, बेटवा,
ठीक आहे. तर ह्या काय आहेत, यमुनेच्या सब ट्रिब्युटरी आहेत आणि मग ह्या सब ट्रिब्युटरी मिळून परत एक एंटायरली गंगा कुठे जाऊन मिळते, अलाहाबाद इथे जाऊन गंगेस मिळते. आता वरून मिळणारे लक्षात घ्या, आपण सर्वात पहिलं राईट बँक ट्रिब्युटरी सर्व बघून घेऊया. ठीक आहे. यमुनेनंतर सेकंड जी रिव्हर आहे जी गंगेला येऊन मिळते ती कोण आहे बरं? केन आणि सोन. केन आणि सोन एकत्र येऊन परत त्या कुठे मिळतात? गंगेस मिळतात. लक्षात घ्या. ठीक आहे. तर या इतक्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत त्या राईट बँक ट्रिब्युटरी आहेत. लेफ्ट बँक ट्रिब्युटरी कोणकोणत्या आहेत बरं गंगेच्या? सर्वात पहिली आहे, लक्षात घ्या, रामगंगा. ठीक आहे. रामगंगा. रामगंगा सर्वात पहिली. सेकंड गोमती. सेकंड कोणते आहे? गोमती. थर्ड घागरा. घागरा. नेक्स्ट गंडक. गंडक आणि कोसी. ठीक आहे. कोसी नंतर लक्षात घ्या महानदी सुद्धा, महानंदा सुद्धा येऊन मिळते. कोसी नंतर सर्वात शेवटची जी नदी आहे जी गंगेची ट्रिब्युटरी आहे तिचं नाव आहे महानंदा. ओके. आपल्याला लक्षात घ्या हे डिटेलमध्ये का लिहून घ्यायचंय आपण किंवा का समजून घ्यायचंय, पुस्तकामध्ये पण तुम्हाला ऍज इट इज मिळणार किंवा तुम्ही ऍटलस मध्ये जरी गेला ना ऍज इट इज मिळणार. पण बऱ्याच वेळा लक्षात घ्या ह्या ज्या मोठ्या मोठ्या नद्या आहेत, सिंधू आहे, ब्रह्मपुत्र आहे, आपली गंगा आहे, खाली गोदावरी आहे, कृष्णा आहे, तर यांच्याविषयी बऱ्याच वेळा प्रश्न विचारते. लक्षात घ्या एमपीएससीला युपीएससीला विचारले जातात प्रश्न एमसीक्यूला. ठीक आहे. तर थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला या नद्यांचा जो काही पॅटर्न आहे, ड्रेनेज बेसिन आहे, याच्याविषयी माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तिथे लक्षात घ्या परत एकदा, गंगा नदी तर आपण पाहिलं, गंगा नदी कशी बनली बरं? अलकनंदा आणि गंगा जेव्हा देवप्रयाग इथे एकत्र येतात त्याच्यापासून ते काय बनते पुढे? गंगा बनते. आता गंगेस सर्वात पहिली लक्षात घ्या राईट बँक वरून येऊन फिरणारे ट्रिब्युटरी कुठले आहे? तर ती आहे यमुना. पण यमुनेला आधी येऊन मिळणारे कुठले आहेत? म्हणजे जेव्हा यमुना गंगेस मिळते त्याच्या आधी यमुना कुठे मिळते? अलाहाबाद इथे गंगेस मिळते. त्याच्या आधी बरेचशा नद्या यमुनेला येऊन मिळतात. कोणकोणते? बनास, चंबळ, काली, सिंध, बेटवा. ओके. त्याच्यानंतर केन आणि सोन या दोन नद्या एकत्र येऊन पुढे गंगेस मिळतात. म्हणजे राईट बँक मध्ये फर्स्ट ट्रिब्युटरी कुठले? यमुना. आणि सेकंड कुठले आहेत? केन आणि सोन. ते एकत्र येऊन परत गंगेस मिळतात. पुढे लेफ्ट बँक ट्रिब्युटरी मध्ये सर्वात पहिली येऊन मिळणारे कोणते? रामगंगा. आणि सर्वात शेवटी येऊन मिळणारे कुठले आहे? महानंदा. इन बिटवीन कुठल्या आहेत? गोमती, घागरा, गंडक, कोसी. तर कोसीचं एक महत्व लक्षात ठेवायचं. लक्षात घे नेपाळमधून ओरिजिन होऊन परत ते बिहारमध्ये एंटर करते. ठीक आहे. तर हिला बिहारचं अश्रू धारा असं सुद्धा म्हणतात. का? कारण बऱ्याच वेळा काय होतं लक्षात घ्या, कोसी रिव्हर जेव्हा वाहत असते ना, तर समजा नेपाळचं हिमालयन माउंटेन रिजन आहे, तिथून समजा ही नदी वाहत आलेली आहे. ठीक आहे. आणि परत तिने बिहारमध्ये एंटर केलेलं आहे, बिहारमध्ये. ठीक आहे. आता जेव्हा ही माउंटेनस रिजन मधून वाहून येत असते ना, तर खूप साऱ्या इथे जे काही माउंटेनस रिजन आहेत किंवा सेटलमेंट्स आहेत त्यांचं काय करते ही इरोजन करते. आणि इरोजनमुळे काय होतं, हे जे सेडिमेंट्स आहेत ना ते पाण्यामध्ये साठतात. लक्षात असेल. आणि सेडिमेंट साठल्यामुळे नदीचा प्रवाह जो ड्रेनेज बेसिन आहे, ड्रेनेज पॅटर्न आहे, त्यानुसार नदीचा प्रवाह जात नाही. म्हणजे काय करते, आपला प्रवाह चेंज करत राहते. खूप ड्रास्टिकली खूप जास्त चेंज करते प्रवाह. मग आता समजा इथे जवळपास गावं आहेत, लोकांची घरं आहेत, तर मग ते डिस्ट्रॉय होणार आहेत. बरोबर ना? म्हणून बऱ्याच वेळा ही जी कोसी रिव्हर आहे ना ती फ्लड लाईक सिच्युएशन घेऊन येते. आणि फ्लड आपल्याला अगेन माहिती आहे काय आहे, काइंड ऑफ डिझास्टरच आहे. बरोबर ना? तर अशा पद्धतीने लक्षात घ्या गंगा नदी कशी म्हणते हे आपण समजून घेतलं फेज 1 मध्ये. फेज 2 मध्ये समजून घेतलं की तिच्या उपनद्या कुठल्या आहेत. आता फेज 3 मध्ये हे समजून घेऊया आपण की पुढे जाऊन गंगा नदीचं होतं काय. त्यासाठी आता अशा पद्धतीचे डायग्राम काढून देऊ शकतो. ठीक आहे.
इंडियन मॅपवरती आपण हे समजून घेऊयात, म्हणजे तुम्हाला अजून छान समजेल. Okay? आता जसं की आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ते परत एकदा बघूया. समजा गंगोत्री मधून गंगा ओरिजिन होते, ओरिजिन झाली गंगा नदी आणि ही व्हायला लागली अशा पद्धतीने, बरोबर ना? इथपर्यंत घेऊ आपण विषय. ही आहे आपली गंगा. ठीक आहे. आता काय होतं लक्षात घ्या, इथे आहे मालदा फॉल्ट. आता मालदा फॉल्ट काय आहे एकदा मी तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर तुम्ही समजून घ्या पुढे. फॉल्ट कधी तयार होतात बरं? फॉल्ट कधी तयार होतात? जेव्हा दोन प्लेट्स एकमेकांच्या जवळ येतात, फोल्ड तयार होतात, बरोबर ना? तिथला भाग असा फोल्ड होतो आणि फोल्ड होत होत जर उंचावर गेला तर त्याच्यापासून फोल्ड माउंटेन सुद्धा तयार होऊ शकतं. जसं आपलं हिमालय आहे, बरोबर? हिमालय काय आहे? फोल्ड माउंटेन आहे. जेव्हा दोन प्लेट एकमेकांच्या पासून दूर जातात त्यावेळेस तिथे फॉल्ट तयार होतो. इथे फोल्ड तयार झाला, इथे तयार होतो फॉल्ट. फोल्ड फॉल्ट. फॉल्ट म्हणजे काय? तर खोल दरीसारखा पॅटर्न किंवा स्ट्रक्चर तिथे तयार होतं. ठीक आहे. आता अशाच पद्धतीचं लक्षात घ्या, तुम्ही जर इथे विचार केला, हा जो डेक्कन पेनिन्सुला रिजन आहे त्याचा जर विचार केला, डेक्कन पेनिन्सुला रिजन कुठून कुठेपर्यंत आहे बरं? असा आहे, हा ब्लॉक टाइप. ठीक आहे. हा काय आहे? डेक्कन पेनिन्सुला. ठीक आहे. म्हणजे अरवली पासून राजमहल हिल्स पर्यंत. आता इथे जर तुम्ही बघितलं ना, याचाच एक्सटेंडेड भाग हा तुम्हाला मेघालयमध्ये पण पाहायला मिळेल. तो मेघालयमध्ये जो भाग आहे तिथे 3 हिल्स आहेत फेमस. कुठला? गारो, खासी, जैतिया. याला लक्षात घ्या, मेघालय प्लॅटू एंटायरली असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? मेघालय प्लॅटू. प्लॅटू म्हणजे काय? तर आसपासच्या जमिनीपेक्षा वरती उंचावलेला भाग, त्याला आपण प्लॅटू म्हणतो. आता लक्षात घ्या, हा जो भाग आहे ना याचाच हा पूर्वी एकत्र असलेला भाग होता, पण इथे फॉल्ट तयार झाला, एकमेकांपासून दूर गेले, फॉल्ट तयार झालं, मग काइंड ऑफ खोल दरी टाइप स्ट्रक्चर तयार झाली इथे. इथे हा जो पोर्शन आहे इथे लक्षात घ्या, म्हणजे मेघालय प्लॅटू आणि कोणाच्या मध्ये बरं? हा जो आपला डेक्कन पेनिन्सुला रिजन आहे यांच्यामध्ये एक दरी टाइप स्ट्रक्चर तयार झालं. कुठे? ते पण वेस्ट बेंगॉल मध्ये तयार झाले. वेस्ट बेंगॉलचा रिजन आणि बांगलादेशची जी बाउंड्री आहे त्या एरियामध्ये. आणि तो जो फॉल्ट आहे त्याला नाव दिलं गेलं मालदा फॉल्ट. काय दिलं नाव? मालदा फॉल्ट. आता या मालदा फॉल्टमुळे झालं काय लक्षात घ्या, इथून येणारी गंगा नदी, तिला जिथे आधी वेगवेगळ्या ट्रिब्युटरी येऊन मिळालेल्या, आता इथे काय होते या फॉल्टमुळं या गंगा नदीचे 2 प्रवाह बनतात. एक प्रवाह खाली जातो, एक प्रवाह हुगळी म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या हुगळी इथं दामोदर नदी म्हणून वेगळा प्रवाह बनतो. लक्षात घ्या. म्हणजे मी कसं म्हणत आहे लक्षात घ्या, समजा हा वेस्ट बेंगॉलचा रिजन, ठीक आहे, जिथे आता समजा हे गंगा नदीने एंटर केलेलं, ठीक आहे. इथे फॉल्ट आहे, फॉल्ट आपल्याला माहिती. तर इथे जेव्हा या फॉल्ट किंवा दरीमध्ये नदी एंटर करत असते ना, तिचं 2 विभाजन, 2 भागामध्ये विभाजन होतं, 2 प्रवाहांमध्ये विभाजन होतं. एक प्रवाह जो आहे तो लक्षात घ्या, जो आहे हुगळी, म्हणजे आपण म्हणू शकतो की वेस्ट बेंगॉल मधला हुगळी जो रिजन आहे तिथे हा प्रवाह बदलतो. लक्षात घ्या. ठीक आहे. तर एक प्रवाह जो आहे तो दामोदर नावाने
अशा पद्धतीने वाहत जातो. दामोदर, म्हणूनच आपण म्हणतो ना दामोदर नदी लक्षात घ्या. ठीक आहे, तर तो त्या तसा प्रवाह आहे. आणि दुसरा प्रवाह हा पद्मा नावाने ओळखला जातो. पद्मा म्हणजे इथे काय झालं, आधी काय होत्या ट्रिब्युटरीज, गंगा नदीला येऊन मिळणारे काय होत्या ट्रिब्युटरीज, उपनद्या. ह्या काय झाल्या, एका गंगा नदीचे दोन भागात विभाजन झाले. म्हणजे ह्या काय झाल्या डिस्ट्रिब्युटरीज, काय झाल्या ह्या दोन काय झाल्या डिस्ट्रिब्युटरीज झाल्या, बरोबर ना. एक आहे दामोदर, दुसरी आहे पद्मा. डिस्ट्रिब्युटरीज समजते का, म्हणजे मेन नदीपासून दोन वेगवेगळ्या नद्या म्हणलं, एक दामोदर दुसरी पद्मा. आता होतं काय इथे लक्षात घ्या, इथून वरून येणारी नदी जी आहे ती आहे ब्रह्मपुत्रा. ती कुठे एंटर करते बरं भारतामध्ये, अरुणाचल प्रदेशमध्ये. ते पुढे बघणार आहे, अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करून परत ती आसाममध्ये येते आणि आसाम मधून परत हा जो गंगेचा प्रवाह आहे त्याच्यात मिळते. आणि जेव्हा जिथे गंगा नदीला पद्मा बोललं जातं तिथेच ब्रह्मपुत्रा नदीला काय म्हटलं जातं, जमुना. काय म्हणतात, जमुना. आणि जेव्हा पद्मा आणि जमुना एकत्र येतात त्या एकत्र येऊन काय म्हणतात, मेघना. काय म्हणतात, मेघना. मेघना नाव कुठे आहे, बांगलादेश मध्ये आहे. लक्षात समजतंय का की परत सांगायचं, नावांमध्ये कन्फ्युजन होते का. परत सांगायचं असेल तर एक्सप्लेन करू. गीता, अमृता. समजते मॅम. ठीक आहे. Okay. परत एकदा तरी मी तुम्हाला सांगून देते कशा पद्धतीने पहा. आपण काय बघितलं, इथून गंगा आलेली, मग इथे फॉल्ट आहे आपण म्हटलं. तर काय होतं की फॉल्ट असल्यामुळे गंगा नदीचं दोन प्रवाहांमध्ये विभाजन होतं. एक प्रवाह पद्मा नावाने ओळखला जातो, दुसरा प्रवाह दामोदर. हे कुठे घडतं, वेस्ट बेंगॉलच्या हुगळी येथे. ठीक आहे. आता वरून येणारी ब्रह्मपुत्र सुद्धा नदी असते, ती अशी अरुणाचल प्रदेश परत आसाममध्ये एंटर करून आसाम मधून परत कोणामध्ये जाते बरं, ती गंगेमध्ये मिक्स होते. पण गंगेमध्ये मिक्स होते त्यावेळेस तिचं नाव काय असतं, जमुना असतं. लक्षात घ्या. आणि ह्या नद्या एकत्र येऊन काय म्हणतात, पद्मा आणि जमुना एकत्र आले त्या दोघींचं नाव होतं मेघना. लक्षात घ्या. समजतंय का, कुठे मेघना म्हणतात यांना, तर ते म्हणतात बांगलादेश मध्ये. लक्षात घ्या, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ते हे जे आपण आधी एक्सप्लेन केलेलं आहे तिथे हे सर्व आपण बघत होतो. लक्षात द्या की इथे असलेला मालदा फॉल्ट त्याच्यामुळे काइंड ऑफ दरी लाईट स्ट्रक्चर तयार झाले. इथून ब्रह्मपुत्रा येणार, ती पण या फॉल्ट मधून काय होते लक्षात घ्या, अशी या पद्धतीने गंगेसह मिक्स होते. कोणत्या नावाने, जमुना. आणि गंगा कोणत्या नावाने, पद्मा. हे खूप नावं महत्वाचे आहेत, कारण आपल्या लक्षात येत नाही मग ते परत एक्झामला विचारलं की. आणि पुढे दोघे मिळून काय बनतात बरं बांगलादेशमध्ये, मेघना बनतात. क्लिअर झालं, पुढे जायचं. गंगा नदी तिच्याविषयी समजलं का. ठीक आहे. नेक्स्ट ब्रह्मपुत्रा. तुम्ही डायग्राम काढून घेताय ना, डायग्राम नुसार लक्षात ठेवलं ना ते खूप इझी जाईल. अदरवाईज तुम्ही बुक्स मध्ये गेलात ते वाचणं किंवा पाहणं अटलस मध्ये, ते तुम्हाला तेवढंच तितकंच नाही समजणार आहे जितकं ते आपण डायग्राम थ्रू समजतो. ठीक आहे. पुढे ब्रह्मपुत्रा रिव्हर.
ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. तुम्ही पण काढून घ्यायचे डायग्राम मध्ये, तुम्हाला समजेल गोष्ट. केनियम. आता तो रिजन कुठे आहे बरं, ते ग्लेशियर कुठे आहे, तर इथे लक्ष दे. केनियम. ठीक आहे. केनियम ग्लेशियर, इथे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तिथून उगम होऊन ती कशी फ्लो करते बरं, या डायरेक्शनने फ्लो करते अशी. आणि हा रिजन कुठला आहे, तिबेट. ठीक आहे. तिबेटमध्ये हिला काय म्हणतात, यारलंग म्हणतात. यारलंग सांगपो म्हणतात. काय म्हणतात, यारलंग सांगपो. कुठे बोलतात बरं, तिबेटमध्ये म्हणतात. म्हणून नावं लक्षात ठेवायची. ओरिजिन कुठून होतो, कोणत्या ग्लेशियर मधून होतो, केमियंगडम. ठीक आहे. तिबेटमध्ये काय म्हणतात, यारलंग सांगपो असं या नदीला म्हणतात, ब्रह्मपुत्रेला. सुरुवातीपासूनच हिला ब्रह्मपुत्रा म्हणत नाही, तर लक्षात घ्या. पुढे तिबेट मधून येऊन ती कुठे एंटर करते बरं, भारताच्या अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करते. हे आपलं झालं अरुणाचल प्रदेश. इथे तिला काय म्हणतात, तर हिला म्हणतात दिबांग. दिबांग लक्षात ठेवायचं, किंवा सियांग म्हणतात तिला. काय म्हणतात, सियांग किंवा दिबांग म्हणतात. हे लक्षात ठेवायचं, म्हणजे कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. पुढे हिला आता फायनली ब्रह्मपुत्र कुठे म्हणतात, तर जेव्हा ही आसाममध्ये एंटर करते ना, आसाममध्ये, तेव्हा हिला म्हणतात ब्रह्मपुत्रा. पुढे जेव्हा गंगेस वेस्ट बेंगॉल मध्ये, आसाम मधूनच ऍक्च्युअली डायरेक्टली ती कुठे मिळते बरं, गंगेला मिळते, पण मालदा फॉल्ट मधून, तर तिथे तिला काय म्हणतात, जमुना म्हणतात. आणि पुढे गंगेला जाऊन मिळाल्यानंतर तिला काय म्हणतात, तर मेघना म्हणतात. म्हणजे दोघींचं मेघना इथे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण तिला नावं कसे कसे चेंज होत गेलेले आहेत लक्षात घ्या. तुम्हाला एमपीएससी मध्ये प्रश्न विचारू शकतात की ब्रह्मपुत्रा नदीला ब्रह्मपुत्रा कधी म्हणतात, जेव्हा ती अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करते तेव्हा म्हणतात का, नाही. तर ती जेव्हा अरुणाचल प्रदेशमध्ये एंटर करते, ती जेव्हा लक्षात घ्या, ओरिजिन पासून तिबेटमध्ये यारलंग सांगपो म्हणतात तिला, अरुणाचल प्रदेशमध्ये सियांग किंवा दिबांग म्हणतात. जेव्हा आसाममध्ये फायनली एंटर करते तेव्हा तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आणि शेवटी जेव्हा गंगेत जाऊन मिळत असते तेव्हा तिला जमुना म्हणतात. अशी वेगवेगळी नावं चेंज होत गेलेली आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं की ब्रह्मपुत्रा नदी भारताच्या किती राज्यांमधून वाहते, तर अरुणाचल प्रदेश आणि आसाम ही दोनच राज्य आहेत, वेस्ट बेंगॉल नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. क्लिअर झालं, डायग्राम काढून झाली सर्वांची. हिमालयन रिव्हर किंवा पेरेनियल रिव्हर, त्याच्यामध्ये 3 मेजर रिव्हर आहेत. कोणकोणत्या, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू. त्या तिन्ही नद्या आपल्या बघून झालेल्या आहेत. बाकीचे जे काही पॅटर्न आहेत, खूप साऱ्या नद्या आहेत, ते तुम्ही बघून घ्या क्लास मध्ये. खूप आहेत त्याच्यामध्ये, जरा बघून घ्या. ठीक आहे. पण आपण मेन मेन कव्हर करत आहोत. ठीक आहे.
ओके. आता ह्या ज्या नद्या वाहत असतात, आपण काय बघितलं आतापर्यंत? रिव्हर ड्रेनेज पॅटर्न. सर्वात पहिलं आपण काय बघितलं? बेसिक कॉन्सेप्ट पाहिलं. बेसिक कॉन्सेप्ट पाहिला म्हणजे काय? ड्रेनेज बेसिन म्हणजे काय? परत कॅचमेंट एरिया म्हणजे काय? वॉटरशेड एरिया म्हणजे काय? टाइप्स ऑफ ड्रेनेज बेसिन, त्याच्यामध्ये आपण डेंड्रायटिक, पॅरलल, रेक्टँग्युलर, सेंट्रिपिटल अँड ट्युबल असं पाहिलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण परत पाहिला सीझनल अँड पेरिनियल रिव्हर मधला, दोन्ही मधला फरक पाहिला. आणि मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पेरिनियल रिव्हर जे आहे म्हणजेच हिमालयन रिव्हर, त्याच्यामध्ये ज्या 3 आहेत, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र, ह्या आपल्या बघून झालेल्या आहेत. ठीक आहे. बाकीचे तुम्ही करा म्हणजे. ठीक आहे. आता आपण नद्यांची वैशिष्ट्य बघूया. म्हणजे नद्या भूरूप कोणकोणत्या प्रकारची निर्माण करतात हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. ओव्हरऑल सर्वच नद्यांविषयी म्हणत आहे मी, पण आता जे काही आपण डिस्कस करणार आहे हे लांब नद्यांविषयी डिस्कस करणार आहे. म्हणजे जसं की गंगा आहे, ब्रह्मपुत्र आहे, या नद्या आपल्याला माहिती की खूप लांब नद्या आहेत, बरोबर, मोठ्या नद्या. मग ह्या नद्या जेव्हा वाहत असतात ना, त्यावेळेस कशा पद्धतीची भूरूप तयार करतात हे आपण बघूया. ठीक आहे. आता लक्षात घ्या. समजा गंगा नदीचं उदाहरण घेऊयात. गंगोत्री मधून तिचा ओरिजिन होतं, बरोबर. पण मग ती अगेन माउंटेनियस रिजन मधूनच येत असते, बरोबर ना. आता ही नदी जेव्हा माउंटेनियस रिजन किंवा हिमालयन रिजन मधून ओरिजिन होऊन येत असते, लक्षात घ्या. इनिशियली काय आहे, तर इथे सुद्धा रॉक आहेत किंवा खडक आहेत, बरोबर ना. समजा हे अशा पद्धतीचे खडक असतील, याच्यामध्ये काही सॉफ्ट आणि काही हार्ड रॉक असतील, बरोबर ना. तर सर्वात पहिलं काय फॉर्म करते, तिथे वॉटरफॉल तयार करते. वॉटरफॉल कसं तयार करते बरं? तर इथे तुम्हाला असं पाहायला मिळेल, म्हणजे सॉफ्ट रॉकचं इरोजन होऊन ते असं मागे गेलेलं दिसेल. आणि म्हणजे वर्षानुवर्षे जेव्हा नदी त्या रॉकवरून वाहत असते, तेव्हा सॉफ्ट रॉकचं इरोजन झाल्यामुळे ते मागे गेलेलं दिसेल, हार्ड रॉक असंच राहील, बरोबर ना. आणि याच्यावर वॉटर पडलं तर त्याच्यावर काय तयार होईल? वॉटरफॉल तयार होईल. हे सर्वात पहिलं लक्षात घ्या, फीचर बनवते. त्याच्यानंतर सेकंड काय बनवते लक्षात घ्या नदी, तर ती बनवते आता इरोजन लक्षात घ्या, नदी वाहत असताना ती इरोजन करते. ठीक आहे. आता ही जी काय आपण सर्व गोष्टी बघत आहे ती यंग अवस्थेत, म्हणजे नदीच्या युवा अवस्थेमध्ये ती कोणती भूरूप तयार करते हे बघत आहे. आणि नेक्स्ट बघणार आहे आपण वृद्ध अवस्थेमध्ये नदी कुठली भूरूप तयार करते. ठीक आहे. सेकंड, आता वॉटरफॉल जे आहे ते युवा अवस्थेमध्ये बनवते. दुसरी गोष्ट नदीचं लक्षात ठेवा की तिची इरोजनल कॅपॅसिटी खूप असते. आणि इरोजन ती कसं करते बरं युवा अवस्थेमध्ये? व्हर्टिकल इरोजन करते. व्हर्टिकल इरोजन कॅपॅसिटी असते. वृद्धावस्थेमध्ये ती हॉरिझॉन्टल इरोजन करत असते, लक्षात घ्या. हा फरक आहे. आणि त्यानुसार ते भूरूप बनत असतं. जर तुम्ही युवावस्थेचा विचार केला, आपल्याला दिसते की व्हर्टिकल इरोजन करत आहे, कारण तिचं स्पीड खूप आहे. इथे स्पीड कसं आहे नदीचं? जास्त आहे. इथे स्पीड कसं आहे? कमी आहे. का बरं कमी जास्त? बिकॉज इनिशियली मला सांगा, नदीच्या प्रवाहामध्ये सेडिमेंट्स असणार आहेत का? गाळ वगैरे असणार आहे का? नाही. त्यामुळे स्पीड जास्त. इथे गाळ कमी तर स्पीड, इथे गाळ वाढत जातो हळूहळू तर स्पीड कमी होतं, लक्षात. ठीक आहे. आता सेकंड काय ग्रुप तयार करते, तर तयार करते व्ही शेप व्हॅली. व्ही शेप व्हॅली बनवते.
आता ही वी शेप वाली कशामुळे बनते तर व्हर्टिकल इरोजनमुळे इथे आपण डिस्कस केलं. थर्ड ती बनवते यू शेप. आता तुम्ही म्हणाल आधी व्ही शेप आता यू शेप का? कारण लक्षात घ्या हळूहळू ह्याच्यामध्ये सेडिमेंट्स वाढत जातात, गाळ हा वाढत जातो. त्यामुळे तिची व्हर्टिकल इरोजनल कॅपॅसिटी जी आधी जास्त होती ती आता कमी कमी होत जाते. त्यामुळे ती हळूहळू आता जशी वृद्धावस्थेकडे चालली जाते तशी हॉरिझॉन्टल इरोजन करायला लागते. म्हणून हे अशा पद्धतीचे इरोजन दिसेल. इथे व्हर्टिकल डीप पाहायला मिळेल. समजते का? बट स्टील दिस इज व्हर्टिकल इरोजन. दिस इज अ पार्ट ऑफ व्हर्टिकल इरोजन. ठीक आहे. ओके. पुढे लक्षात घ्या कॅनॉन्स तयार करते. कॅनॉन दिस इज यू शेप व्हॅली. यू शेप व्हॅली. आणि चौथं कॅनॉन्स. कॅनॉन्स म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्या. आता समजा या जमिनीवरून नदी वाहत आहे. आता जमिनीचा जो खालचा भाग असतो तिथे पण ते सॉफ्ट रॉक असणार आहे. सॉफ्ट रॉकचं इरोजन होणार. इरोजन झालं की खाली जाणार. आणि समजा इथे हार्ड रॉक असेल तर हार्ड रॉक तसंच वरती राहणार आहे. तर याच्यावरून नदीचं पाणी वाहत असताना ते असं जाणार म्हणजे अशा पद्धतीचं. समजते का? तर हे इथे आहे. मी जे डायग्राम काढते दिसत आहेत का तुम्हाला क्लिअरली की छोटे होत आहेत? ओके दिसतच. क्लिअरली. ओके ठीक आहे. आता हे इतके 3 ते आपण बघितले 3 ते 4 इतके ग्रुप आहेत. टोटल 4 ग्रुप आहेत जी अवस्थेमध्ये नदी बनवत असते. आता जसे जसे ती वृद्धावस्थेकडे जाते आपण बघतो स्पीड कमी होतं. हॉरिझॉन्टल इरोजन करायला लागतं. म्हणजे तिच्या साईडने इरोजन करायला लागते. आधी काय होतं नदी ज्या भागातून वाहते त्याच्या खालच्या भागात ते इरोजन करायचे. आता ती साईडने करायला लागते का? कारण मध्ये जो पार्ट आहे ते गाळ साठायला लागतो. मग ती नदी वाहून नेणं तिला अवघड होतं. मग ती काय करते ज्या मध्ये प्रवाहामध्ये गाळ असेल तर ती साईडने जास्त व्हायला लागते. मग वाहत असताना साईडने काय करते इरोजन करते. म्हणजे कसं समजा नदी अशी वाहते इथे गाळ आहे तर नदी इथे जास्त इरोजन करेल. काठाचं इरोजन जास्त करेल. अशा पद्धतीने लक्षात घ्या. मग हे करत असताना कोणकोणत्या पद्धतीचे ग्रुप तयार करतात आपण बघूयात. ठीक आहे. तर सर्वात पहिलं ते तयार करते मिएंडर्स. मिएंडर्स. मिएंडर्स म्हणजे असं मिएंडरिंग करणं. मिएंडर या शब्दाचा अर्थ काय होतो? मिएंडरिंग म्हणजे असं लक्षात. ठीक आहे. आता हे एक गोष्ट लक्षात घ्या. जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सायकल ही खूप कमी स्पीडला चालवा म्हणजे अगदीच फारच कमी स्पीड पॅडलिंग पण करू नका. तुमची सायकल अशी अशी होते बरोबर ना? म्हणजे सायकलचं स्पीड जर कमी असेल स्पीडच मी पॅडलिंगच करू नका म्हटलं स्पीड कमी असेल तर सायकल कशी होते बरं? अशी अशी व्हायला लागतात. तुम्ही असे असे चालवायला लागता. पण ते स्पीड जास्त असेल तर तुम्ही स्ट्रेट जाता बरं. बरोबर ना? सेम इथे कंडिशन होते लक्षात घ्या. की इथे स्पीड हे कमी झालं. कशामुळे? गाळामुळे. त्यामुळे नदी ही अशी व्हायला लागली. समजते का? आधी ती स्ट्रेट व्हायची इथे. कारण स्पीड जास्त होतं, गाळ कमी होता. इथे मिएंडरिंग करायला लागली. म्हणजे नदी अशी व्हायला लागली का? कारण तिच्या प्रवाहामध्ये असलेला गाळ आहे. गाळामुळे. ठीक आहे. सेकंड लक्षात घ्या. आता या मेट्रिक मधूनच काय तयार होतं? ऑक्सबोल लेक तयार होतं. म्हणजे याची पुढची स्टेज काय असते बरं? ऑक्सबोल लेक. काय होतं लक्षात घ्या. आता या स्टेजमध्ये काय होतं? हा जो आउटर पार्ट आहे ना तिथे इरोजन होत असतं आणि इनर पार्ट मध्ये गाळ साठत असतो. अगेन आउटर पार्ट मध्ये इरोजन, इनर पार्ट मध्ये गाळ साठत. इरोजन, गाळ साठत. इरोजन, गाळ साठत. हे अशा पद्धतीचं आहे. इरोजन इनर पार्ट आहे तिथे गाळ साठतो, आउटर पार्ट मध्ये इरोजन होते. मग पुढे जाऊन काय होतं की नदी जिथे गाळ साठलेला आहे ना तो पार्ट मागे सोडते. आता समजा हा पार्ट तिने काय केला नदीने हा जो पार्ट आहे हा जो सेक्शन आहे म्हणजे इथे इथे जे गाळ साठलेलं आहे तर नदीने समजा अशा पद्धतीने केलं की गाळ साठलेला आहे तो भाग तिने असा सोडला आणि नदी अशी व्हायला लागली बरं स्ट्रेट. तर हा पार्ट पुढे जाऊन कसा दिसेल बरं? असा दिसेल की नाही? असा वेगळा होईल की नाही? इथे गाळ साठलेला नदीचा प्रवाह आता असा बनलेला स्ट्रेट. इथे पण असं समजा स्ट्रेट गेली तर इथे पण असे पाणी साठलेलं असेल इथे जिथे गाळ असेल.
असं नदीपासून वेगळं तुम्हाला दिसेल ना हे, तर ह्यांना काय म्हणतात? ऑक्सबो लेक म्हणतात. काय म्हणतात? ऑक्सबो लेक म्हणतात. लक्षात ठेवा. आणि रिसेंटली बिहारमधल्या 2 ऑक्सबो लेकना रामसर साइड मध्ये इंडियन गव्हर्नमेंटने ऍड केलेलं आहे. अशा पद्धतीने टोटल 96 रामसर साइड भारतामध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे. आणि शेवटचं मृदावस्थेमध्ये बनवणारं ग्रुप आहे ते म्हणजे डेल्टाज. त्यांना काय म्हणतो आपण? त्रिभुज प्रदेश. काय म्हणतो? त्रिभुज प्रदेश. त्रिभुज प्रदेश. डेल्टा. डेल्टा कुठे म्हणतात? समजा ओशियन आहे आणि नदी आता समजा वाहत आलेली आहे, पण स्टील आता नदीच्या प्रवाहामध्ये गाळ तर आहे, भरपूर असतो. उलट वृद्धावस्थेमध्ये खूपच जास्त गाळ असतो नदीचे गाळ. नदी काय करते? स्वतःचं जे पाणी आहे ना ते छोटे छोटे चॅनल्स मध्ये असं डिस्ट्रीब्यूट करते असं. हे पाण्याचे प्रवाह असतात नदीचे, लक्षात घ्या. छोटे छोटे चॅनल्स आहेत ज्याच्यातून नदीचं पाणी जातं. ते कोणाला जाऊन मिळतं शेवटी बरं? तर ते जाऊन मिळतं समुद्राला मिळतं. अशा पद्धतीने नदी समुद्राला शेवटी जाऊन मिळत असते. आणि याच्यामध्ये मग हा गाळ असतो, लक्षात घ्या. हा जो पोर्शन आहे तिथे मग हा गाळ असतो. इथे चॅनल्सच्या मधला जो पार्ट आहे तिथे गाळ असतो. आता त्रिभुज प्रदेश बेसिकली आपल्याला समजलंय की जेव्हा नदी समुद्राला जाऊन मिळते तेव्हा तयार होतो. याचे पण प्रकार आहेत, लक्षात घ्या. प्रकार याच्यावरून पडतात की नदी समुद्राला जाऊन कशा पद्धतीने मिळते, म्हणजे कशा पद्धतीने ती त्रिभुज प्रदेश तयार करून मिळते त्याच्यावरून ते प्रकार पडतात. म्हणजे ट्रीच्या ब्रांचेस प्रमाणे, बर्ड फूट डेल्टा, हे इतकं आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही कारण ते ऑप्शनल ऑप्शनल जो असतो त्यांचा जॉग्राफी त्यांना आहे. तर ते टाईप याच्यावरून बनलेले आहे की ते स्ट्रक्चर कसं बनवते. आता हा आपण म्हणू शकतो बर्ड बर्ड फूट म्हणू शकतो का? येस, म्हणू शकतो. कारण एका बर्डचे फूट जसे दिसावेत तसं हा डायग्राम दिसत आहे, बरोबर ना? तर ट्री ब्रांचेस प्रमाणे पण जाऊन मिळते. म्हणजे कसं, समजा अशी येईल नदी, परत ती अशा पद्धतीने ती येऊन समुद्राला मिळेल, वेगवेगळ्या चॅनल्समध्ये डिस्ट्रीब्यूट करून. ठीक आहे. आणि मग ती समुद्राला मिळेल असे. सो डिफरंट डिफरंट ते डायग्राम कशी दिसते त्याच्यावरून त्याचे ते टॅग पडलेले आहेत, नाव पडलेले आहेत. ठीक आहे. समजलं तुम्हाला? लिहून घेतलेलं का तुम्ही? कोणकोणती ग्रुप तयार होतात, का तयार होतात, स्पीड कुठे जास्त असतं, कुठे कमी होतं, कोणत्या अवस्थेमध्ये, पेन कुठे होतं, गाळ कुठे जास्त साठतो, व्हर्टिकल इरोजन कुठे होतं, हॉरिझॉन्टल इरोजन कुठे होतं. क्लिअर झालंय सर्वांना? ओके, ठीक आहे, लिहून घ्या. लिहून झालं की सांगा.
ठीक आहे. आता लक्षात घ्या, याच्या व्यतिरिक्त नद्या अजून काही भू आकृतिक प्रदेश बनवतात आणि ते कशा पद्धतीचे असतात हे पण आपण समजून घेऊया. जसं की आपण बऱ्याच वेळा म्हणतो की नदन इंडिया जे आहे तिथे प्लेन एरिया आहे, पूर्ण म्हणजे प्लेन एरिया म्हणजे मैदानी प्रदेश आहे तो. कशामुळे बनलेला आहे तर नदीच्या गाळामुळे बनलेला आहे आणि तो खूप जास्त सुपीक आहे. ठीक आहे. तर अशाच पद्धतीचे हा जो प्रदेश आहे ना त्याचे 4 भागांमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो किंवा डिव्हिजन करतो. ठीक आहे. तर ते सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. जसं आपण भूरूप बघितलं तसंच नद्या अजून काही इतर भूआकृतिक प्रदेश बनवतात का तर ते सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ते 4 भागामध्ये नद्या बनवतात. तर तो सर्वात पहिला जे क्लासिफिकेशन आहे तर ते आहे भाबर. ठीक आहे. 4 कोणकोणते तर लक्षात घ्या. भाबर, सेकंड जो आहे तराई रिजन, तराई रिजन. थर्ड इज भांगर रिजन, भांगर अँड लास्ट वन इज हदर. इम्पॉर्टंट आहे, विचारतात कधी कधी एक्झामला. म्हणजे भांगर नंतर भाबर येतो का की तराई नंतर भाबर येतो की भांगर आधी येतो, हे असं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी विचारतात. तो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग ते तुम्ही भात असं ते काहीतरी लक्षात ठेवा ट्रिक करून. भात, भाख असं, भात भाख. ठीक आहे. असं काहीतरी लक्षात ठेवा ट्रिक हे करून. आता त्याच्यातला सर्वात पहिला आपण बघूया. ठीक आहे. हा रिजन जो आहे तो लक्षात घ्या. ऑलमोस्ट 8 ते 16 किलोमीटर, 8 ते 16 किलोमीटर आहे भांगर रिजन. तराई रिजन 16 ते 30 किलोमीटर रिजन आहे ना. त्याच्यानंतर भांगर आणि हादरी. आता लक्षात घ्या, भाबर म्हणजे काय, भाबर रिजन काय असतं तर समजा रिव्हर आहे तर ओरिजिन या भागामध्ये जायचं. ठीक आहे. समजा ते वाहत चालले, तर वाहत असताना समजा हा जो एरिया आहे तिथला जमिनीचा प्रदेश आहे समजा, तिथे जर समजा फारच असे मोठमोठे दगड, रॉक असं काहीतरी असेल, सॅन्ड असेल, पेबल्स असतील, दगड गोटे आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, दगड गोटे असलेला प्रदेश. ठीक आहे. तर तिथे नदी काय होते लक्षात घ्या, गायब होते. इथे तुम्हाला नदी नाही दिसत. हा जो रिजन आहे याला म्हणतात भाबर. सेकंड भाबर. भाबर रिजन मध्ये जेव्हा नदी एंटर करते त्यावेळेस ती गायब होते. गायब का होते, तिथे असलेले दगड गोटे किंवा पेबल्स. त्यामुळे हा रिजन सुपीक असतो का, सुपीक असतो का हा रिजन तर सुपीक नाही. तर सुपीक नसेल तर पिकांचं उत्पादन जास्त घेतलं जाईल का नाही. म्हणजे असेल बट कमी असेल. ठीक आहे. सुपीक पण असेल पण कसं असेल, कमी सुपीक असेल. व्हेजिटेशन असेल का, बायोडायव्हर्सिटी असेल का इथे कमी असेल, असेल पण कमी असेल. आणि इथे काय होतं या भागामध्ये दगड गोटे असतात. दगड गोटे असल्याने इथे काय होतात, नद्या गायब होतात. लक्षात, नद्या गायब होतात या भागात. ठीक आहे. आता याच्यानंतर जो भाग येतो तो आहे तराई रिजन. भाबर रिजन नंतर कुठला येतो, तराई रिजन येतो. आणि तो किती आहे बरं, तो ऑलमोस्ट आहे. आता हा आहे किती, 16 किलोमीटर पर्यंत हा रिजन आहे. 16 किलोमीटर. हा आहे 16 ते 30 किलोमीटर रिजन आहे. ठीक आहे. खातर रिजन मध्ये छोटे 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 तुम्हाला मिट्टी टाईप असं काहीतरी स्ट्रक्चर मिळणार आहे, ते दगड नाही मिळत. आता इथे गायब झालेली नदी ही इथे तुम्हाला वरती दिसते. मग इथे गायब झालेली नदी ज्या रिजन मध्ये वर येते त्या रिजनला म्हणतात तराई रिजन. आणि मग इथे लक्षात घ्या, जे भाबरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्या सर्व अपोजिट कॅरेक्टरिस्टिक्स या रिजनमध्ये मिळतात. कारण नदी आली ना आता बरोबर. मग ज्या ठिकाणी नदी असते तिथे काय काय असतं, तिथलं एन्व्हायरमेंट कसं असतं आपल्या सर्वांना माहिती आहे.
सुपीकताही जास्त असते कारण स्वतःसोबत गाळ आणते नदी. सुपीकता जास्त असल्याने पिकांचं उत्पादन जास्त होतं तराई रिजन मध्ये. तसेच व्हेजिटेशन जास्त असतं, बायोडायव्हर्सिटी जास्त असणार आहे. ठीक आहे. आणि सुपीक माती असणार आहे इथे, स्टँडर्ड असणार आहे की इथे जे दगड कोंडे होते तसे नसणार आहे. ठीक आहे. त्याच्या नंतर येतो भांगर आणि खादर रिजन लक्षात घ्या. ठीक आहे. तराई नंतर आता लक्षात घ्या, खादरचा वरचा भाग म्हणजे भांगर किंवा थोडक्यात असं पण म्हणू शकतो तराईचा खालचा भाग म्हणजे भांगर रिजन. ठीक आहे. तर भांगर म्हणजे काय थोडक्यात लक्षात घ्या, तर जुनी गाळ माती किंवा ओल्ड अल्युमिनियम यांना आपण काय म्हणतो, भांगर. जुनी म्हणजे असा गाळ जो काय आहे जुना आहे त्याला काय म्हणतो आपण, ओल्ड अल्युमिनियम. ठीक आहे. खादर काय आहे, नवीन गाळ आहे, नवीन गाळाचा प्रदेश किंवा याला काय म्हणू शकतो, न्यू अल्युमिनियम. इथे काय असतात, तर इथे कॅल्कॅरियस नॉड्यूल्स असतात. इथे कॅल्कॅरियस नॉड्यूल्स असतात. तुम्हाला विचारू पण शकतो कॅल्कॅरियस नॉड्यूल्स कुठल्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मेनली मग या भागामध्ये गहू ऊस यांचं उत्पादन घेतलं जातं. खादर हा खालचा भाग किंवा नवीन गाळाचा प्रदेश. ठीक आहे. आता दरवर्षी पूर आल्यामुळे काय होतं, हा नवीन गाळ इथे येऊन साठत असतो लक्षात घ्या. ठीक आहे. सुपीक असतो आणि शेतीसाठी सुद्धा उत्तम मानला जातो. ठीक आहे. उदाहरणार्थ गंगा आणि यमुना नदीचा आहे. लक्षात क्लिअर झालं सर्वांना. भाबर, तराई, भांगर आणि खादर कशाला म्हणायचं, क्लिअर ते परत सांगायचं. डायग्राम पण होतं काढून पाहिजे, जे लक्षात ठेवा. बाकी असं लिहून जरी चालेल तर क्लिअर झालं. 5 कॉलम्स बनवा, 5 कॉलम बनवा. एकामध्ये लिहा घटक आणि बाकीचे जे 4 कॉलम आहेत त्याच्यात ओळीने लिहा भाबर, तराई, भांगर, खादर. ठीक आहे. घटक लिहा, नंबर 1 कॉलम आहे त्याच्यात घटक लिहा. घटक मध्ये लिहा स्थान, म्हणजे कुठे रिजन सापडतं हे माहित असलं पाहिजे. भाबर कुठे सापडतो सर्वात पहिला, हिमालयाचा पायथा, हिमालयाचा पायथा. तराई कुठे, तर भाबरच्या खाली तराई, तराईच्या खाली भांगर कुठे, तराईच्या खाली भांगर. आणि खादर कुठे, भांगरच्या खाली खादर. असं लिहा ते, काही अवघड नाही. ठीक आहे. सेकंड घटक लिहा माती, माती. भाबर मध्ये असणारी माती कशी असते, खडकाळ, खडकाळ. तराईमध्ये दलदली, तराईमध्ये दलदली. भांगरमध्ये जुना गाळ आणि खादरमध्ये नवीन गाळ.
खडकाळ, दलदली, जुनागाळ, नवीन. ठीक आहे. पाणी लिहा पाणी. तिसरा घटक पाणी. भाभर मध्ये पाणी काय होतं, झिरपतं. त्यामुळे बऱ्याच वेळा नद्या इथं गायब होत असतात. भाभर मध्ये झिरपते. तराईमध्ये पृष्ठभागावर येते. झिरपते, पृष्ठभागावर येते. भांगर मध्ये मध्यम आणि खादर मध्ये भरपूर. मध्यम आणि भरपूर. सुपीकता लिहा. नेक्स्ट नेक्स्ट फॅक्टर और घटक सुपीकता. भाबर मध्ये कमी, तराईमध्ये जास्त. भाबर मध्ये कमी, तराईमध्ये जास्त. भांगर मध्ये मध्यम आणि खादर मध्ये खूप जास्त. खादर मध्ये खूप जास्त. नेक्स्ट फॅक्टर शेती. भाबर मध्ये शेती होईल का, नाही. तराईमध्ये चांगली. तराईमध्ये चांगली. भांगर मध्ये मध्यम. मध्यम. खादर मध्ये सर्वोत्तम. 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 ठीक आहे. पुढचा पॉइंट लिहून घ्या. मैदान. ब्रॅकेट मध्ये लिहा प्लेन. ज्याला आपण प्लेन एरिया म्हणतो, मैदान. पठार. ब्रॅकेट मध्ये लिहा प्लॅट्यू. पठार. व पर्वत, माउंटेन, यातील फरक. यातील फरक. यातील फरक. काय वाटतं, काय असेल फरक बरं, हे सर्व सेम असतात. मैदान आणि प्लॅट्यू सेम आहे की फरक आहे. आणि ते डिफरन्सेस कशावरून करू शकतो बरं, कोणी सांगू शकतो? एनीवन? ओके. येस, बरोबर आहे. माधुरी गीता बरोबर आहे.
तर लक्षात घ्या तिन्हीमध्ये फरक आहे तर तो सर्वात पहिला आपण बघूया अकॉर्डिंग टू हाईट काय डिफरन्स आहे बघा. एक आहे आपलं मैदान ज्याला आपण प्लेन एरिया म्हणतो. प्लेन मैदान, प्लॅट्यू पठार आणि पर्वत. पर्वत किंवा त्याला आपण काय म्हणतो माउंटेन. तिन्हीमध्ये फरक. तर पहिला फरक कशावरून आहे तर अकॉर्डिंग टू हाईट. मैदानाची हाईट लक्षात घ्या मैदान पूर्णपणे सपाट नसतं घेता म्हणजे सपाट आहे ऑलमोस्ट ऍज कम्पेअर टू प्लॅट्यू अँड माउंटेन कंपॅरिझन करता. बट स्टील इतर भूभागापेक्षा मैदानी प्रदेश हा बऱ्यापैकी उंचावर असतो. तो किती तर 200 मीटर पर्यंत त्याची हाईट असते. लक्षात 200 मीटर पर्यंत उंचीवरती हा प्रदेश असतो. लक्षात ठीक आहे. प्लॅट्यू 200 टू 1000 मीटर इतक्या हाईटवर असतो. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो प्लेन एरियापेक्षा प्लॅट्यू हा अजून जास्त हाईटवर असतो. आणि पर्वतीय प्रदेश हा 1000 मीटर पेक्षा हा जास्त हाईटवर असतो. आणि त्याच्यातूनच आपण त्याचा फरक करू शकतो. कारण लक्षात घ्या बऱ्याच वेळा कन्फ्युज होऊ शकतं पठार कशाला म्हणायचं पर्वत कशाला म्हणायचं. मग हाईट मेजर करायची समजू शकता की बाबा 1000 पेक्षा जास्त असेल तर तो पर्वत आहे आणि 1000 पेक्षा कमी आहे आणि 200 पेक्षा जास्त आहे तर तो झालं फ्लॅट. समजतंय. प्लॅट्यू हा त्या दोन्हीच्या मधला मिडियम साईड वर समजू शकतो. आता लक्षात घ्या जर तुम्ही मैदानाचा विचार केला तर इथे माती असते. लक्षात घ्या माती जसं की तुम्ही म्हटलं मगाशी माती कुठून आली किंवा गाळ कुठून आलेला मैदानी प्रदेश कशाबद्दल म्हणतो गाळ किंवा मातीपासून आणि ती कोणी आणतं बरं नद्या. ठीक आहे नद्यांमध्ये असलेले जे काही एलिमेंट्स असतात वगैरे. प्लॅट्यू थोडंफार उंचीवर असल्यामुळे हा खडकाळ प्रदेश मिळेल तुम्हाला. आणि मग मेनली याच्यात काय म्हणतात तुम्हाला मिनरल्स मिळतात. लक्षात मिनरल्स कसं म्हणजे आणि पर्वतीय प्रदेश तर पूर्ण असा खडकाळच असतो पूर्णपणे. ठीक आहे. तर हा बेसिक फरक लिहून द्या. मैदान एक काम करा तुम्ही एक डिफरन्सेस हे करून द्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. 4 कॉलम बनवा. 4 कॉलम घटक मैदान पठार आणि पर्वत. पठार आणि पर्वत घटक मध्ये लिहा उंची उंची लिहा प्लेन एरियाची किती असते 200 पठार 200 to 1000 आणि माउंटेन मोर दॅन 1000. सेकंड लिहा घटक मध्ये पृष्ठभाग कसा असतो मैदानाचा लक्षात घ्या पूर्णपणे सपाट असतो. बरोबर ना. मैदानाचा पृष्ठभाग हा सपाटच आढळणार तुम्हाला अशा पद्धतीने. पण प्लॅट्यूचा कसं सापडणार वरचा भाग पृष्ठ सापडणार असं तुम्हाला. पण साईडचा कसं असणार आहे हा हाईट वरती असणार आहे किंवा स्लोप हा स्टीप असणार आहे. म्हणून तर आपण म्हणतो त्याची हाईट समजा 1000 मीटर पर्यंत आहे. आणि माउंटेन हा तर पूर्णपणे खडकाळ असतो आणि त्याचा शेप वरचा कोनिकल असतो. पृष्ठभाग सपाट असतो का तर नाही. पठारामध्ये लिहा वर सपाट व बाजू तीव्र. वर सपाट व बाजू तीव्र. आणि पर्वतामध्ये लिहा उंच व खडबडीत. उंच व खडबडीत. नेक्स्ट घटक लिहा उतार. उतार म्हणजे स्लोप काइंड ऑफ असा. मैदानाला कसा असतो उतार कमी.
कमी. पठारामध्ये लिहा मध्यम ते तीव्र. मध्यम ते तीव्र. आणि पर्वतामध्ये लिहा खूप तीव्र. खूप तीव्र. पुढे घटक मध्ये लिहा माती. माती. मैदानामध्ये लिहा सुपीक. सुपीक. पठारामध्ये कमी किंवा मध्यम. आणि पर्वतामध्ये कमी. नेक्स्ट घटक लिहा शेती. मैदानामध्ये लिहा खूप अनुकूल. खूप अनुकूल. पठारामध्ये काही प्रमाण. कारण मैदानामध्ये आपल्याला माहिती की सुपीकता जास्त आहे बरोबर, तर ते शेतीसाठी अनुकूल आहे. पठारामध्ये काही प्रमाणात आणि पर्वतामध्ये मर्यादित. मर्यादित. कारण तिथे शेती करू शकत नाही. मग आजकाल एक नवीन कॉन्सेप्ट निघाली बघा, टेरेस फार्मिंग नावाची. टेरेस फार्मिंग म्हणजे समजा माउंटेनस रिजन असं असेल तर अशा पद्धतीने इथे अशी शेती केली जाते. त्याला टेरेस फार्मिंग म्हणतात. मोस्टली नॉर्थ ईस्ट मध्ये वगैरे करतात, पश्चिम भाग. पुढे घटक मध्ये लिहा लोकसंख्या. लोकसंख्या. लोकसंख्या कुठे जास्त असेल बरं त्याच्यापैकी सांगा. मैदान. Yes. मैदान जास्त लिहा. पठारमध्ये मध्यम आणि माउंटेन मध्ये कमी. संसाधने लिहा घटक मध्ये. संसाधने. मैदानामध्ये कृषी. पठारमध्ये खनिज. आणि पर्वत मध्ये पर्यटन व जलविद्युत. पर्यटन व जलविद्युत. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. पुढे लिहा पर्वत व त्याचे प्रकार. पर्वत व त्याचे प्रकार. पर्वत निर्माण होण्यामध्ये लक्षात घ्या प्लेट टेक्टोनिक मुवमेंट खूप त्याच्यामागे महत्वाचं कारण आहे. म्हणजे जेव्हा प्लेट एकमेकांपासून दूर जातात, एकत्र येतात, ती प्लेट टेक्टोनिक मुवमेंट झाली बरोबर. तर ते खूप महत्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे पर्वत निर्मिती होते किंवा माउंटेन फॉर्मेशन होतं. ठीक आहे. त्याच्यातला सर्वात पहिला प्रकार जो आहे तो आहे कोल्ड माउंटेन. कोल्ड माउंटेन. ठीक आहे. कोल्ड माउंटेनला काय म्हणतात तर घडीचे पर्वत असं तुला म्हणतात. ठीक आहे. घडीचे पर्वत कसे तयार होतात. तयार कसे होतात याचं उत्तर काय आहे. जेव्हा दोन प्लेट्स, प्लेट 1
प्लेट फूड एकमेकांच्या जवळ येतात. त्यात मधला भाग जो आहे त्याचे काय होणार आहे बरं, फोल्ड्स तयार होणार आहेत तसे. एका पण वर्षानुवर्ष समजा हा भूभाग एकत्र येतच आहे येतच आहे. एका पॉइंटला जाऊन तिथे असं फोल्ड माउंटेन तयार होऊ शकतो मध्ये, बरोबर ना? तर त्या उंचावलेल्या भागापासून जो माउंटेन म्हणजे 1000 मीटर पेक्षा जास्त उंचीचा जो प्रदेश तयार होतो त्याला काय म्हणणार आपण, फोल्ड माउंटेन म्हणणार. याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे बरं? याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपली जी इंडियन प्लेट आहे, लक्षात घ्या. आपली जी इंडियन प्लेट आहे आणि वरून येणारी युरेशियन प्लेट, यांचं काय होत आहे बरं, एकमेकांच्या जवळ येतात. युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट हे एकमेकांच्या जवळ आहेत. आता जेव्हा प्लेट जवळ येतात ना, त्यातली जी डेन्सर वन असते, जी हेवी असते, ती खाली जाते. लक्षात घ्या, इथे इंडियन प्लेट काय होतात, खाली जात आहे आणि युरेशियन प्लेट ही वरती येत आहे. त्याच्यातूनच फोल्ड तयार होऊन कोणता माउंटेन तयार झाले, हिमालय. लक्षात घ्या, हिमालय हा फोल्ड माउंटेन आहे, लक्षात घ्या. आणि फोल्ड माउंटेन हे ओल्ड असणार की यंग असणार बरं, काय असणार सांगा? फोल्ड माउंटेन यंग असणार की ओल्ड असणार माउंटेन? मग कुठल्या कॅटेगरीमध्ये टाकणार आपण त्याला? नवीन आहेत की जुने म्हणणार त्यांना आपण? नवीन म्हणणार ना, कारण त्याचं प्रत्येक वर्षी फॉर्मेशन होत असतं. लक्षात घ्या, हे आधीपासून जेव्हा पृथ्वी अस्तित्वात होती किंवा पृथ्वीवर जे कॉन्टिनेंट तयार झाले, आपण म्हटलं पॅन्जा, पॅन्थलाचा, लॉरेन्शिया, गोंडवाना, पण कॉन्टिनेंट वेगवेगळे 7 भूभाग तयार झाले वगैरे वगैरे. त्या काळात हे माउंटेन होते का? तर नाही. यांचं कालांतराने या पर्वतांची निर्मिती झाली. ती कशी? प्लेट एकत्र आल्यामुळे. आता हा जो भूभाग आहे हिमालय माउंटेन, प्रत्येक वर्षी त्याची हाईट वाढत चालली आहे, कारण ह्या प्लेट एकमेकांच्या जवळ येतात. जितकं अजून जास्त प्लेट या जवळ, तेवढा तो भूभाग वाढत जाणार आहे. मग प्रत्येक वर्षी त्याचं काहीतरी फॉर्मेशन होतच आहे ना. मग हा काय झाला, न्यू माउंटेन झाला. लक्षात येते का? ओल्ड माउंटेन आर अल्वेज, ओल्ड माउंटेन आर न्यू माउंटेन, न्यू माउंटेन. लक्षात घ्या, कारण ते बनतच असतात. लक्षात, ठीक आहे. दुसरं ब्लॉक माउंटेन, दुसरा जो प्रकार आहे दॅट इज ब्लॉक माउंटेन. ठीक आहे. ब्लॉक माउंटेन कसं असतात पहा, की जेव्हा प्लेट ह्या कसे तयार होतात, तर याचं उत्तर काय आहे, जेव्हा प्लेट ह्या एकमेकांपासून दूर जातात. एकमेकांपासून दूर गेल्यामुळे काय होतं, लक्षात घ्या, की मधला भाग हा म्हणजे ब्लॉक माउंटेन तुम्हाला असे दिसणार. लक्षात घ्या, असे. ठीक आहे, ब्लॉक्स ब्लॉक्स मध्ये दिसणार, काइंड ऑफ असे असे ब्लॉक्स तयार होतात ब्लॉक माउंटेन. ठीक आहे, कारण हा मधला भाग जो तो खाली गेलाय का, प्लेट्स एकमेकांपासून दूर गेल्या. तर ब्लॉक माउंटेन असे तयार होतात. लक्षात घ्या. तर ब्लॉक माउंटेनचे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या जे विंध्या रेंज आहेत, लक्षात घ्या, सातपुडा रेंज आहेत, ते काय आहे, ब्लॉक माउंटेनचे उदाहरण आहे. भारतामधलं बघत आहे, भारतामधलं फोर्थ एक्झाम्पल काय आहे, हिमालय. ब्लॉकचं काय आहे, विंध्या सातपुडा रेंज ज्या आहेत त्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते लक्षात घ्या, ज्वालामुखी पर्वत. तिसरा प्रकार, त्यालाच काय म्हणणार आपण, व्हॉल्कॅनिक माउंटेन म्हणणार. आता व्हॉल्कॅनिक माउंटेन मध्ये आपण बघितलेलं की जो लावा असतो तो 2 प्रकारचा असतो. 2 प्रकारचा म्हणजे कोणते? एक असतो ऍसिडिक, दुसरा असतो बेसिक लावा. ठीक आहे. तर ऍसिडिक लावा आपण बघितलेले की त्याची विस्कॉसिटी ही काय असते बरं, जास्त. याची विस्कॉसिटी ही कमी असते. म्हणजे विस्कॉसिटी म्हणजे फ्लुइडिटी आपण म्हणू शकतो, की किती फ्लो करू शकतो तो, किंवा घनता आपण म्हणू शकतो त्याची. तर आपण बघतो की आपण व्होल्कॅनिक इरप्शन मध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा ऍसिडिक व्होल्कॅनोज इरप्शन होतं, तो लगेचच तिथे काय होतं बरं, स्टीप असं होतं, थंड होतं. पण बेसिक लावा खूप लांबपर्यंत स्प्रेड होतो, मग थंड होतो. तर आता जो जवळपर्यंत जिथे इरप्शन झाले तिथे जर हा समजा साठला, तर त्याच्यापासून काय तयार होणार आहे, व्होल्कॅनिक माउंटेन तयार होणार आहे. लक्षात घ्या, समजतंय का?
व्होल्कॅनिक माउंटेन मग ते कुठे सापडतात? उदाहरणार्थ माउंट फुजी, माउंट किलिमांजारो जपानमध्ये जास्त करून सापडतात. इंडियामध्ये तसं नाहीये एखादा व्होल्कॅनिक माउंटेन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट जो टाईप आहे रेसिड्युअल माउंटेन किंवा त्याला अवशिष्ट माउंटेन असं म्हणतात. चौथा प्रकार अवशिष्ट पर्वत किंवा रेसिड्युअल म्हणजे काय? समजा एखादा जुना पर्वत आहे आणि त्याचं वारे, रेनफॉल, सनलाइट यांच्यामुळे जर वर्षानुवर्षे इरोजन होत गेलं असेल लक्षात घ्या, तर त्याच्यामुळे काय होतं एका पॉइंटला जाऊन त्या पर्वताची माउंटेनची हाईट ही कमी 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 होत जाते. याचं उदाहरण काय आहे? तर आहे अरवली माउंटेन. आणि म्हणून हा अरवली माउंटेन काय आहे बरं? वादामध्ये का? सुप्रीम कोर्ट मध्यंतरी म्हणत होतं की त्याला प्लॅटू म्हणून डिक्लेअर करा. प्लॅटू म्हणजे काय? त्याची हाईट 200 ते 1000च्या मध्ये असते. पण जो 1000च्या वरती आला तर तो माउंटेन म्हणजे अरवली आधी माउंटेन होता. आता समजा हाईट कमी झाली 1000 पेक्षा कमी झाली तर त्याला सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की प्लॅटू डिक्लेअर करा. कारण लक्षात घ्या अरवली कधी प्लिस्टोसिन एरामध्ये तयार झालेला आहे. मग जसं आपण हिमालय म्हटलं, हिमालय इज न्यू माउंटेन कारण फोल्डिंगमुळे तयार आहे. आणि अरवली इज ओल्ड माउंटेन. ओल्ड माउंटेनचं काय होणार आहे सांगा? ओल्ड माउंटेनचं ते हाईट वाढत नाही जाणार. उलट ऑलरेडी जो आहे खूप वर्षापासून असल्यामुळे इतर एक्सटर्नल फॅक्टरमुळे ह्याचं काय होणार आहे? इरोजनच होत जाणार आहे सगळं लक्षात घ्या. आणि एका पॉईंट नंतर त्याची खूप हाईट कमी 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 होत जाणार आहे आणि कदाचित तो मग अरवली माउंटेन राहणार पण नाही तो पण नंतर. म्हणून आता याच्यावर खूप डिबेटेबल इश्यू होता की सुप्रीम कोर्ट जेव्हा म्हणाले गेला माउंटेनवरून तुम्ही प्लॅटू म्हणून डिक्लेअर करा. आता बरेचसे त्याच्या मागे फॅक्टर पण होते की इथे बरेचसे मिनरल्स पण आहेत. जर तुम्ही प्लॅटू म्हणून डिक्लेअर केलं तर तुम्हाला राईट मिळून जातो की तुम्ही आरामात तिथले मिनरल्स आहेत त्याचे खोदकाम वगैरे करू शकतो. बरेचसे इकॉनॉमिक फॅक्टर आहेत, मोटिव्ह आहेत त्याच्या मागचे, पॉलिटिकल मोटिव्ह म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. समजलं? अवशिष्ट माउंटेन. ठीक आहे. आणि जो शेवटचा एक प्रकार आहे त्यात एक डोम पर्वत. ठीक आहे. डोम पर्वत किंवा डोम माउंटेन 5वा प्रकार. डोम पर्वत त्याला असं घेऊ शकतात डोम माउंटेन. ठीक आहे. डोम माउंटेन काय असतात लक्षात घ्या. समजा हा माउंटेन त्याच्या खाली काय आहे? मॅग्मा चेंबर आहे आणि हे वरती येण्याचा प्रयत्न करत आहे पण ते वरती आलेले नाही. मग असा माउंटेन जिथे मॅग्मा वर येण्याचा प्रयत्न करताय ऑलमोस्ट मॅग्मा आलेल्या वरती पण तो बाहेर नाही आलेला. मॅग्मा बाहेर नाही आला पण त्या माउंटेनच्या आतच असल्यामुळे तो असं फुगतो फुगतो माउंटेन असं दिसेल मग फुगल्यासारखं तुम्हाला. ठीक आहे. कशामुळे? मॅग्मामुळे. म्हणजे मॅग्मा वर तर आलेला आहे पण तो बाहेर नाही पडलेला आहे. इरप्शन नाही झालेलं. मग तशा सिच्युएशन मध्ये तो माउंटेन असं फुगू शकतो. तर त्याला आपण असं म्हटलेलं डोम. डोम असंच दिसतं ना डोम काइंड ऑफ. तुम्ही बघितलं असेल डोम असं स्ट्रक्चर त्याचं अशा पद्धतीचं असतं काहीतरी. ठीक आहे. क्लिअर? नंबर 1 फोल्ड पर्वत किंवा गडीचे पर्वत. व्याख्या लिहा. टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात तेव्हा. टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांना धडकतात तेव्हा खडक दुमडले जाऊन तयार होणारे पर्वत. आता लक्षात घ्या तुम्ही जे म्हणताय ना डोम माउंटेनचं एक्झाम्पल तर असे व्होल्कॅनिक इरप्शन एरिया जिथे समजा आपण म्हणू शकतो की जिथे इरप्शन होत असतं
तर जपानमध्ये वगैरे भरपूर आहे. तर आपण व्होल्कॅनिक इरप्शनचे 3 प्रकार बघितले, बरोबर. एक एक्सटिंक्ट, डॉर्मंट अँड ऍक्टिव्ह, म्हणजे तिथे सतत इरप्शन. तर तिथे तर प्रश्नच नाही, त्याला आपण डोम माउंटेन म्हणू शकत नाही, कारण इरप्शन होऊन बाहेर येत असतं. असे एरिया जिथे डॉर्मनंट व्होल्कॅनो नसतात ना, काइंड ऑफ, म्हणजे आधी व्हायचे आता होत नाहीये, तर होत नाही त्याच्या मागे बरेचसे कारण असू शकतात ना. पण डॉर्मनंट व्होल्कॅनो रिजन असणारे जे एरिया आहेत तिथे अशा पद्धतीचे फोल्ड माउंटेन मिळू शकतात, डोम माउंटेन मिळू शकतात. ठीक आहे, लिहून घ्या. वैशिष्ट्य लिहून घ्या. उंच व लांब पर्वतरांगा, तरुण पर्वत, तरुण पर्वत. निर्मिती लिहा. कन्वर्जंट प्लेट माउंटेन्स, कन्वर्जंट प्लेट माउंटेन. उदाहरणार्थ हिमालय, आल्प्स, रॉकी. हिमालय, आल्प्स, रॉकी. Himalaya is a young fold mountain. Second here, ब्लॉक पर्वत किंवा ब्लॉक माउंटेन. ब्लॉक माउंटेन. फॉल्टिंगमुळे काही भाग वर उचलला जातो आणि काही खाली बसतो. फॉल्टिंगमुळे काही भाग वर उचलला जातो, काही भाग खाली बसतो. त्यातून तयार होणारे पर्वत काय असतात? ब्लॉक माउंटेन. उदाहरणार्थ विंध्य, सातपुडा. ज्वालामुखी पर्वत. लाव्हा, राख आणि ज्वालामुखी उद्रेकातून. लाव्हा, राख आणि ज्वालामुखी उद्रेकातून तयार होणारे पर्वत. उदाहरणार्थ माउंट फुजी अँड माउंट किलिमांजारो. वैशिष्ट्य लिहायची. शंकूसारखा आकार म्हणजे काय? कॉनिकल शेप. शंकूसारखा आकार. क्रेटर असतो, क्रेटर असतो. चौथा प्रकार अवशिष्ट पर्वत किंवा त्याला रेसिड्युअल माउंटेन म्हणतात. अपक्षय प्रक्रियेमुळे, अपक्षय म्हणजे काय? इरोजन. अपक्षय प्रक्रियेमुळे जुने पर्वत शिजून, जुने पर्वत शिजून उरलेले भाग, उरलेले. वैशिष्ट्य उंची कमी, उंची कमी, गोलाकार शिखरे, गोलाकार शिखरे आणि खूप जुने, खूप जुने. उदाहरणार्थ अरवली रेंज अँड निलगिरी हिल्स. निलगिरी हिल्स कुठे आहे? साऊथ इंडियामध्ये. ठीक आहे, अरवली रेंज अँड निलगिरी हिल्स. पाचवा प्रकार घ्या. पाचवा डोम पर्वत. डोम पर्वत. आतील मॅग्मा वर येऊन पण, आतील मॅग्मा वर येऊन पण बाहेर न फुटल्याने, बाहेर न फुटल्याने वरचा भाग फुगतो, वरचा भाग. वैशिष्ट्य
गोलाकार शेप, सेंटर मधून बाहेर होतात व केंद्रामधून बाहेर होतात. उदाहरणार्थ ब्लॅक हिल्स. ब्लॅक हिल्स. ठीक आहे, पुढे लिहून घ्या. प्लॅटू व त्याचे प्रकार, पठार व त्याचे प्रकार. सर्वात पहिला जे आहे ते आहे व्होल्कॅनिक प्लॅटू. व्होल्कॅनिक प्लॅटूचं बेसिक एक्झाम्पल काय आहे? डेक्कन प्लॅटू. बरोबर ना? आपला जो डेक्कन प्लॅटू आहे त्याच्यावरती वर्षानुवर्ष बेसिक लावा इरप्शनमुळे, लक्षात घ्या, हा प्लॅटू तयार झालेला आहे. प्लॅटू म्हणजे काय? तर 200 ते 1000 मीटरच्या मध्ये हाईट असणार. ठीक आहे. कशामुळे झालंय? व्होल्कॅनिक इरप्शनमुळे. कोणतं? बेसिक व्होल्कॅनिक इरप्शन, व्होल्कॅनिक प्लॅटू. ठीक आहे. सेकंड जो टाइप आहे स्ट्रक्चरल किंवा संरचनात्मक पठार. स्ट्रक्चरल म्हणजे काय? तर ओरिजिनली तुमचा जो कॉन्टिनेंट आहे त्याची हाईट किंवा क्रस्ट जो असतो ना, क्रस्टची हाईट वाढल्यामुळे जो सापडतो, समजा आपले अर्थ आहे, तर हा वरचा जो क्रस्ट आहे, म्हणजे आपण जे बघितलं इंटेरियर क्रस्ट, मॅन्टल अँड कोर. आता हा क्रस्ट जर उंचावला तर त्याच्यातून जो प्लॅटू तयार होतो त्याला स्ट्रक्चरल प्लॅटू असं म्हणतात, लक्षात. ठीक आहे. उदाहरणार्थ काय आहे याचं? तर तिबेट प्लॅटू. तिबेट नॅचरली तेवढ्या हाईट वरती आहे, लक्षात घ्या. तो काही कॉन्टिनेंटच्या टक्करमुळे, व्होल्कॅनिक इरप्शन अशा कुठल्याही ऍक्टिव्हिटीमुळे तयार झालेला नाही. ठीक आहे. तिसरा प्रकार आहे अपक्षयात्मक पठार. आता अपक्षयात्मक पठार म्हणजे काय? तर जिथून किंवा त्याचं इरोजन होऊन जे पठार तयार झालेले आहेत त्यांना म्हणतात, झीज होऊन जे पठार तयार झालेले त्यांना अपक्षयात्मक प्लॅटू म्हणतात. उदाहरणार्थ काय आहे बरं? छोटा नागपूर प्लॅटू. छोटा नागपूर प्लॅटू. ठीक आहे. पुढे आंतर अंतर्गत किंवा इंटर माउंटेन प्लॅटू. इंटर माउंटेन किंवा अंतर्गत म्हणजे काय? तर असे प्लॅटू जे दोन माउंटेनच्या मध्ये आले. मग इथे असं प्लॅटू असणार, इथे माउंटेन, इथे एक माउंटेन, इथे मध्ये प्लॅटू. त्याचं उदाहरण काय आहे? तिबेट अगेन. ठीक आहे. पुढे पायथ्यावरील पठार किंवा पिडमॉन्ट प्लॅटू. ठीक आहे. पायथ्यावरील पठार, आता पायथ्यावरील म्हणजे काय? समजा माउंटेनियस रेंज आहे, तिथल्या गाळामुळे काय होतं की तिथला भाग जो आहे तो उंचावला जातो, तर तो पायथ्यावरील प्लॅटू असं म्हटलं जातं. याचं उदाहरण आहे माळवा प्लॅटू. ठीक आहे. माळवा प्लॅटू हा नद्यांच्या गाळामुळे वर उंचावलेला असतो आणि तो कुठे सापडणार म्हणजे तिथला जो हिली रिजन आहे तर त्याच्या पायथ्याशी सापडणार. मग तिथे कोण आहेत? अजिंठा, वेरूळ किंवा अजंठाची जी हिल्स आहेत ती आहे, किंवा आपण म्हणू शकतो वरून सातमाळा किंवा विंध्या रेंजेस आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्लॅटूचे पण प्रकार पडतात. किती प्रकार बघितले आपण? 5. लक्षात आलं? काही कन्फ्युजन आहे का इथपर्यंत? मेन्शन करून घ्या होतात. मॅम, हा, येस. पायथ्यावरील पठार सांगा ना परत एकदा. पायथ्यावरील पठार म्हणजे काय? बेसिकली आता पठार कसं म्हणतो बरं? काय सांगितलेलं? म्हणतं म्हणण्यापेक्षा पठार कशाला म्हणतो आपण? ज्याची हाईट 200 ते 100 मीटर पर्यंत आहे. बरोबर ना?
तर आता ती हाईट वेगवेगळ्या कारणांमुळे वाढू शकते ना, आपण बघितलं नाही. आता व्होल्कॅनिक प्लॅटो कशामुळे बनले किंवा तेवढी हाईट कशामुळे वाढली? लावा साचून साचून, राईट? पण तो पण कोणता लावा? तर बेसिक लावा साचून, बरोबर ना, वर्षानुवर्षे. तो पण कदाचित एका पॉइंटला आधी फ्लॅटच सरफेस असावा, त्याची हाईट वाढली बिकॉज ऑफ व्होल्कॅनिक इरप्शन. संरचनात्मक नॉर्मली बाकीचे जे क्रस्ट बघितले तर त्यांची हाईट कदाचित याच्या खाली असू शकते, पण संरचनात्मक म्हणजे नॅचरली इथे कारण काय आहे प्लॅटो बनण्याचं? नॅचरल रिझन आहे, म्हणजे स्ट्रक्चर आहे ना ते रिझन आहे, क्रस्ट रिझन. इथे कारण काय आहे प्लॅटो बनण्याचं? तर हीट, किंवा आपण म्हणू शकतो इरोजन म्हणू शकतो. ठीक आहे, आणि इरोजन होण्यासाठी वेगवेगळे फॅक्टर. अंतर्गत म्हणजे इंटरमॉन्टेड. इंटरमॉन्टेड कधी? जर इथून एक प्लेट असेल, इथून एक प्लेट येत असेल, तर त्यांच्या फोल्डिंगमुळे पण तो हाईट वरती जाऊ शकतो सेक्शन. माळवा प्लॅटो आता इथं लक्षात घ्या, समजा माउंटेनस स्टेज आहे, तर हिमालय माउंटेन, ठीक आहे. नद्या वाहत असतात, नद्यासोबत सध्यासोबत काही घेऊन येतात, गाडी घेऊन येतात. मग वर्षानुवर्षे गाळ साठून साठून तो प्रदेश मला सांगा हाईट वरती जाऊ शकतो, त्याची हाईट वाढू शकते ते. बेसिकली प्लॅटो बनण्यासाठी काय आपल्याला हाईटच पाहिजे ना. तर तो कशापासून बनतो, कोणत्या कारणापासून बनतो, ह्याचे आपण वेगवेगळी कारण बघितले ना. व्होल्कॅनिक रिझन आहे, मग काय इरोजन आहे, समजते. तर तो गाळ साठल्याने म्हणजे छोटा नागपूर प्लॅटो असेल. तर बेसिकली गाळ असं पण म्हणता येणार नाही, तर खडकाळ रिजन पण आहे, पेबल्स आहेत तिथे, ठीक आहे. म्हणजे फक्त गाळ असं एक रिझन नाही येते. थोडक्यात काय लक्षात घ्या, प्लॅटो म्हणजे काय, तर तसं बघायला गेलं तर छोटा नागपूर रिजन नॅचरली तो त्याचा हाईट वरती असलेला भूप्रदेश, ठीक आहे. पायथ्यावरील म्हणजे असा अर्थ घेतो आपण की तिथे जे काही माउंटेनियस रेंज आहेत, जर तुम्ही भारताचा विचार केला, हे जे आपण प्लॅटो बघत आहे ते कुठे सापडत आहे? समजा डेक्कन प्लॅटो इथे सापडत आहे, बरोबर. माळवा प्लॅटो, आणि इकडे आहे आपला छोटा नागपूर प्लॅटो, बरोबर ना. इथे मेघालय प्लॅटो आहे नॉर्थ ईस्ट मध्ये, ठीक आहे. तर हा सेक्शन ऑलरेडी हाईट वरती आहे, पण इथून जाणारे रेंजेस आता इथे अरवली आहे, परत इथे विंध्या आहे, सातपुडा रेंजेस आहेत, खालून अजंठा रेंजेस आहेत, बरोबर ना. मग इथे आपण माउंटेनच्या पायथ्याशी असलेला असं कन्सिडर करून त्याला ते शाब्दिकरित्या अर्थ घेतो, समजते. पण तो नॅचरली हा पार्ट हाईट वरतीच आहे ना इतर भूप्रदेशापेक्षा. माळवा असेल, छोटा नागपूर प्लॅटो, म्हणून त्याला आपण पठार म्हणतो ना, बरोबर. आलं लक्षात? आलं लक्षात की नाही? ठीक आहे, आजचं सेशन आपण इथेच थांबूया. बाकीचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट सेशन मध्ये करू. काही डाऊट्स आहेत का कोणाला?